हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, पोलीस भरती 2022वर फोकस करून आपण एक लेक्चर सिरीज सुरू केली आणि ती म्हणजे परीक्षाभिमुख महत्त्वाचे मुद्दे. आणि या सिरीजमधील हा तिसरा व्हिडिओ आहे. या सिरीजमध्ये देखील आपण परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे आपण इथे कव्हर करणार. चला तर वेळ न घालवता हे अति महत्त्वाचे लेक्चर स्टार्ट करू. पहा, सुरुवातीला आपण शेतकरी परिषदा पाहणार आहे. अति महत्त्वाच्या शेतकरी परिषदा. ओके, पहा, अस्पृश्यांची शेतकरी परिषद पुण्यामध्ये 1920-26ला भरली होती. मुंबई इलाखा शेतकरी परिषद पुण्यामध्ये 1928ला भरली होती. वाळवे तालुका शेतकरी परिषद वाळव्यामध्ये 1931ला भरली होती. चांदवड तालुका शेतकरी परिषद चांदवड येथे 1932ला भरली होती. आणि संस्थानिक शेतकरी परिषद तेरदाळ येथे भरली होती. ओके, त्यानंतर काही विविध राज्यांनी मुलींसाठी सुरू केलेल्या योजना आहेत आणि पोलीस भरतीसाठी या योजना अति महत्त्वाच्या आहेत. कारण परीक्षांमध्ये हा सरळ प्रश्न विचारले जातात की राजश्री योजना कोणत्या राज्याची, कन्याश्री योजना कोणत्या राज्याची. मग पहा, राजश्री योजना आहे राजस्थानची, कन्याश्री योजना आहे पश्चिम बंगालची, भाग्यलक्ष्मी योजना कर्नाटकची, लाडली लक्ष्मी योजना मध्य प्रदेशची, लाडली दिल्ली व हरियाणाची, मुख्यमंत्री लाडली योजना उत्तर प्रदेशची, मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना बिहारची, किशोरी शक्ती योजना ओडिसाची, ममता योजना गोव्याची, सरस्वती योजना छत्तीसगडची, माझी कन्या भाग्यश्री योजना या आहे आपल्या महाराष्ट्राची आणि नंदादेवी कन्या योजना आहे उत्तराखंडची. त्यानंतर अति महत्त्वाचा हा टॉपिक, हा विषय तुम्ही पाठच करायला हवा, वक्ररेषा आणि त्यांचा उपयोग. सरळ सरळ याच्यावर प्रश्न येतो आणि हे तुम्हाला यासाठी पर्यायच नाही, हा तुम्हाला तोंडपाठच करायचा आहे. मित्रांनो पहा, जे आहे लॉरेन्झ वक्ररेषा ती उत्पन्नाच्या विषमता मोजण्यासाठी यूज केला जातो. फिलिप्स वक्ररेषा महागाईचा दर आणि बेरोजगारी यांचा संबंध मोजण्यासाठी यूज केला जातो. लॅफेर वक्ररेषा कर आणि महसूल यांचा आलेखरूप संबंध दर्शवण्यासाठी. यील्ड वक्ररेषा व्याजाचा दर आणि परिपक्वतेचा कालावधी मोजण्यासाठी. आणि जे वक्ररेषा पैशाच्या अवमूल्यनाचा संबंध दाखवण्यासाठी हिचा यूज केला जातो. त्यानंतर सजीव व त्यांची गुणसूत्रे. मानवामध्ये 46 गुणसूत्रे असतात, 23 जोड्या असतात गुणसूत्रांच्या. डासामध्ये असतात 6, चिंपांजीमध्ये असतात 48, सिंहामध्ये 76, घरमाशीमध्ये 12, माकडांमध्ये असतात 42, घोड्यामध्ये 64 गुणसूत्रे असतात आणि कुत्र्यामध्ये असतात 78 गुणसूत्रे. त्यानंतर महिला व बालिका संबंधी महत्त्वपूर्ण दिवस. पहा, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. 13 फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. 11 एप्रिल सुरक्षित मातृत्व दिन म्हणून साजरा केला जातो. 28 मे आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिन म्हणून साजरा केला जातो. 23 जून आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून साजरा केला जातो. 1 ते 7 ऑगस्ट स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. 15 ऑक्टोबर राष्ट्रीय महिला शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. ओके, त्यानंतर 15 ऑक्टोबरच आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर ऑक्टोबर ब्रेस्ट कॅन्सर जागृती महिना आहे. ऑक्टोबर हा ब्रेस्ट कॅन्सर जागृती महिना म्हणून साजरा केला जातो. आणि 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे केले गेले होते. हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया महाराष्ट्र विधानसभा. तर महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या आहे 288. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या आहे 78. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून दिल्या जाणाऱ्या खासदारांची संख्या आहे 48. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून दिल्या जाणाऱ्या खासदारांची संख्या आहे 19. महाराष्ट्रामध्ये एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत. त्यानंतर मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत. महाराष्ट्रामध्ये एकूण 7 कटक मंडळे आहेत, कॉन्टेनमेंट बोर्ड. त्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 50 ते 75च्या दरम्यान असते आणि महाराष्ट्रात ग्रामपंचायत सदस्यांची संख्या असते 7 ते 17च्या दरम्यान. ओके, त्यानंतर महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपण नावे. हा देखील पोलीस भरतीसाठी अति महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण यामध्ये प्रश्न अनेक वेळा रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत साहित्यिक व त्यांची टोपण नावेमध्ये. ओके, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे जॉन्सन म्हणतात. त्यानंतर त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे आहे बालकवी. कृष्णाजी केशव दामले केशवसूत. प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार. नारायण मुरलीधर गुप्ते बी.
चिंतामण त्र्यंबक मुरलीधर आरती प्रभू, राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज बाळकराम, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणतात. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज आणि माणिक शंकर गोडघाटे यांना म्हणतात ग्रेस. ओके. त्यानंतर दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवासी, यशवंत दिनकर पेंढारकर यांचं टोपण नाव आहे महाराष्ट्र कवी. सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्व, श्रीपाद नारायण राजहंस यांचं टोपण नाव आहे बालगंधर्व. नारायण सूर्याजी पंत ठोसर रामदास. त्यानंतर B.C. मर्डेकर निसर्गप्रेमी, सेतू माधवराव पगडी कृष्णकुमार, शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर, ना. धो महानोर रानकवी, न. चि. केळकर साहित्य सम्राट, माधव त्र्यंबक पटवर्धन, माधव जुलियन, काशीनाथ हरी मोडक, माधवानुज आणि हरिहर गुरुनाथ कुलकर्णी कुंजविहारी. ओके. पहा आता आद्यकवी असे मुकुंदराज यांना म्हटले जाते. ओके. आणि मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला आहे. त्यानंतर आद्य क्रांतिकारक असे वासुदेव बळवंत फडके यांना म्हटले जाते आणि वासुदेव बळवंत फडके यांनी दत्त महात्म्य हा ग्रंथ लिहिला आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 मध्ये मूकनायक हे पाक्षिक काढले होते. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1930 मध्ये जनता नावाचे पाक्षिक स्थापन केले होते. ओके. त्यानंतर 25 वर्ष पूर्णतेला रौप्य महोत्सव म्हणतात. 50 वर्ष पूर्ण झाले की सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. 60 वर्ष पूर्ण झाली की हीरक महोत्सव साजरा केला जातो. 75 वर्ष पूर्ण झाली की अमृत महोत्सव साजरा केला जातो. 100 वर्ष शताब्दी महोत्सव आणि 200 वर्षे द्विशताब्दी महोत्सव साजरा केला जातो. हेही पॉईंट अति महत्त्वाचे. पुढे पाहूया. पहा देशातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने. गंगेचं उगमस्थान आहे गंगोत्री येथे. सिंधूचं उगमस्थान आहे कैलास पर्वत तिबेट येथे. रावी हिमाचल प्रदेश, बियास हिमाचल प्रदेश, कोसी नेपाळ, दामोदर रांची झारखंड येथे, साबरमती अरवली पर्वतामध्ये, नर्मदा अमरकंटक येथे आणि महानदी छत्तीसगड येथे. त्यानंतर सतलज तिबेट येथे, मांडवी गोवा येथे, वैतरणा ठाण्यात, भीमा पुण्यात, गोदावरी त्र्यंबकेश्वर येथे, कृष्णा महाबळेश्वर येथे, कावेरी कर्नाटक येथे, मांजरा पाटोदा पठारावर, इंद्रावती छत्तीसगड येथे आणि उल्हास रायगड येथे. ओके. त्यानंतर जीवनसत्वे व त्यांची रासायनिक नावे. जीवनसत्व अ याचं रासायनिक नाव आहे रेटिनॉल. जीवनसत्व B1 याचं रासायनिक नाव आहे थायमिन. जीवनसत्व B2 रायबोफ्लिविन. जीवनसत्व B3 नायसिन. जीवनसत्व B5 पेंटाथोनिक ॲसिड. जीवनसत्व B6 पायरेडॉक्झिन. जीवनसत्व B7 बायोटीन. जीवनसत्व B9 फोलिक ॲसिड. जीवनसत्व B12 सायनोकोबलामिन. जीवनसत्व क ॲस्कॉर्बिक ॲसिड. जीवनसत्व ड कॅल्सिफेरॉल. जीवनसत्व ई टोकोफेरॉल आणि जीवनसत्व के फायलोक्विनॉन. त्यानंतर ढिंग एक्सप्रेस म्हणून हिमा दास यांना ओळखले जाते. सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कविता राऊत यांना ओळखले जाते. चकडा एक्सप्रेस म्हणून झुलन गोस्वामी या क्रिकेटपटूंना ओळखले जाते. त्यानंतर कोरकू ही आदिवासी जमात मेळघाटात आढळते. कातकरी ही आदिवासी जमात रायगड जिल्ह्यात आढळते आणि भिल्ल ही आदिवासी जमात खानदेशात आढळते. ओके. त्यानंतर पहा प्रमुख राजवंश आणि त्यांचे संस्थापक. हर्यक वंश याचा संस्थापक आहे बिंबिसार. नंद वंशाचा संस्थापक आहे महापदम नंद. मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य. गुप्त वंशाचा संस्थापक श्रीगुप्त. ओके. श्रीगुप्त. पालवंश गोपाल. पल्लव वंश सिंह विष्णू. राष्ट्रकूट वंश दंतीदुर्ग. चालुक्य वापाती वंश पुलकेशिन प्रथम. चालुक्य कल्याणी वंश तैलब द्वितीय. चौल वंश विजयालय आणि सेन वंश सामंतसेन. ओके. त्यानंतर गुर्जर प्रतिहार वंश हरिश्चंद्र नागभट्टे. चौहान वंश वासुदेव. चंदेल वंश नन्नूक. गुलाम वंश कुतुबुद्दीन ऐबक. खिलजी वंश जलालुद्दीन फिरोज खिलजी. तुगलक वंश गियासुद्दीन तुगलक. सय्यद वंश खिर्ज खान. लोधी वंश बहलोल लोधी. विजयनगर साम्राज्य एवम गुक्का. बहमनी साम्राज्य हसन गुंगू आणि मुघल वंश बाबर. त्यानंतर पहा भारताची प्रमुख धरणे आणि नदी. मित्रांनो लेक्चर युजफुल वाटत असेल, कॉन्टेंट युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक करा. पहा प्रमुख धरणे आणि नदी. पहा पोचमपात प्रकल्प गोदावरी नदीवर आहे कर्नाटक येथे. फरक्का प्रकल्प गंगा नदीवर आहे पश्चिम बंगाल येथे. बाणसागर प्रकल्प सोन नदीवर आहे मध्य प्रदेश येथे. भाकरा नांगल प्रकल्प सतलज नदीवर आहे हिमाचल प्रदेश येथे. भीमा प्रकल्प पवना नदीवर तेलंगणा येथे आणि माताटीला प्रकल्प बेतवा नदीवर उत्तर प्रदेश येथे. ओके.
हे महत्त्वाची धरणे आणि त्यावरील नद्या त्याची आणि संबंधित नद्या. ओके. त्यानंतर महर्षी शिंदे यांनी स्थापन केलेल्या महत्त्वाच्या संस्था. डिप्रेस्ड क्लासेस मिशन 18 ऑक्टोबर 1906 मध्ये, अखिल भारतीय दलित संघ, अहिल्याश्रम, भारतीय युवक कृषक समाज, ऑल इंडिया मराठा एज्युकेशन कॉन्फरन्स आणि राष्ट्रीय मराठा संघ 8 नोव्हेंबर 1917 मध्ये. हे आहेत महर्षी वीरा शिंदे यांनी स्थापन केलेल्या महत्त्वाच्या संस्था. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे. ओके. आता धरण, नदी व जिल्हे पहा. भंडारदरा धरण आहे प्रवरा नदीवर अहमदनगर जिल्ह्यामध्ये. जायकवाडी धरण आहे गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. भंडारदरा धरण प्रवरा नदीवर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि जायकवाडी धरण गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. ओके. त्यानंतर गंगापूर धरण आहे गोदावरी नदीवर औरंगाबाद येथे. सिद्धेश्वर धरण दक्षिण पूर्णा नदीवर हिंगोली येथे. येलदरी धरण हे देखील दक्षिण पूर्वा नदीवर हिंगोली येथेच आणि मोडक सागर वैतरणा ठाणे येथे. मुळशी मुळा नदीवर पुणे येथे. दारणा नदीवर नाशिक येथे. माजलगाव सिंदफणा नदीवर बीड येथे. बिंदुसरा नदीवर बीड येथे. खडकवासला मुठा नदीवर पुण्यात. कोयना नदीवर साताऱ्यात आणि राधानगरी भोगावती नदीवर कोल्हापूर येथे. ओके. त्यानंतर जमीन सुधारणा पद्धती त्यामध्ये आहेत कायमधारा, महालवारी. ओके. आता कायमधारा पद्धत 1793 मध्ये लागू केली. कुणी लागू केली? कॉर्नवॅलिसने. आणि कोणत्या प्रांतात? बंगाल, बिहार, ओरिसा, बनारस व उत्तर कर्नाटकमध्ये. आणि हिचा महसूल वाटप शासन जमीनदार शेतकऱ्यांमध्ये होता आणि जवळजवळ 19% प्रदेशात ही कायमधारा पद्धत लागू करण्यात आली होती. ओके. त्यानंतर रयतवारी पद्धत आहे लागू करण्यात आली 1820 मध्ये. थॉमस मुनरोने आणि मद्रासमध्ये आणि एल्फिन्स्टनने मुंबई येथे लागू केली. प्रांत आहेत मुंबई, मद्रास, आसाम. आणि महसूल वाटप आहे शासन व रयतमध्ये आणि जवळजवळ 51% प्रदेशात ही रयतवारी पद्धत लागू करण्यात आली होती. त्यानंतर आहे महालवारी पद्धत 1822 मध्ये लागू करण्यात आली. कोणी लागू केली? होल्ट मेकॅन्झीने. उत्तर प्रदेशमध्ये, पंजाब, आग्रा आणि अवध प्रांतामध्ये. आणि हिचा महसूल वाटप आहे शासन व जमीनदारमध्ये आणि उर्वरित म्हणजे जवळजवळ 30% प्रदेशात महालवारी पद्धत लागू करण्यात आली होती. कुळ व प्रत्यक्ष जमीन कसणारा म्हणजेच यांना ही महसूल वाटप शासन, जमीनदार, कुळ व प्रत्यक्ष जमीन कसणारा यामध्ये महसूल वाटप करण्यात आलं होतं महालवारी पद्धतीनुसार. त्यानंतर मौजेवारी पद्धत लॉर्ड एल्फिन्स्टनने लागू केली आणि लिलाव बोली पद्धत वॉरन हेस्टिंगने लागू केली. त्यानंतर पहा काही महत्त्वपूर्ण मुद्दे म्हणजे बंगालच्या प्रथम गव्हर्नर आणि भारताचा शेवटचा गव्हर्नर, असं जे महत्त्वाचे आहेत ते पाहणारे मुद्दे. आणि यावर आपण मित्रांनो ट्रिक लेक्चर देखील बनवलं आहे. ते आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये भेटेल आणि त्यावरून तुम्हाला हे बंगालचा पहिला गव्हर्नर आणि पहिले भारतीय गव्हर्नर जनरल हे सर्व तुम्हाला समजून जाईल. ओके. तर ते लेक्चर तुम्ही नक्की पाहते. हे पॉईंट तुमचं तोंडपाठ होईल त्यानंतर. ओके. पहा बंगालचे प्रथम गव्हर्नर होते रॉबर्ट क्लाइव्ह. बंगालचे शेवटचे गव्हर्नर होते वॉरन हेस्टिंग्स. त्यानंतर बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स आणि बंगालचे शेवटचे गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक. त्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक आणि भारताचा अंतिम गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग. त्यानंतर भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग आणि भारताचा अंतिम व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन. त्यानंतर स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन आणि पहिले भारतीय गव्हर्नर जनरल C. राजगोपालचारी. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. आता संविधान सभेसंबंधित अतिमहत्त्वाचे पॉईंट पाहणार आहे मित्रांनो आपण. 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक भरली. त्यानंतर 11 डिसेंबर 1946ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 13 डिसेंबर 1946ला नेहरूंनी उद्देशपत्रिका मांडली. त्यानंतर 22 जानेवारी 1947ला उद्देशपत्रिकेचा स्वीकार केला गेला. 25 जानेवारी 1947ला H.C. मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 22 जुलै 1947ला राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. 24 जानेवारी 1950ला राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले. 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949ला घटना स्वीकृत केली गेली. 24 जानेवारी 1950ला घटनेवर 284 सदस्यांनी सह्या केल्या आणि 26 जानेवारी 1950ला घटनेचा अंमल झाला. म्हणजे घटना अंमलात आली कधी? 26 जानेवारी 1950ला. त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या व त्यांच्या काठावरील शहरे आपण पाहणार आहे. पहा आता कृष्णा नदीच्या काठावरील महत्त्वाची शहरे कोणकोणती? तर
ते आहेत कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर. त्यानंतर भीमा नदीवर पंढरपूर हे महत्त्वाचे शहर आहे. मिठी नदीवर मुंबई, इंद्रायणी नदीवर आळंदी, देहू. त्यानंतर प्रवरा नदीवर नेवासे, संगमनेर, पांझरावर धुळे, कयाधू, हिंगोली, पंचगंगा, कोल्हापूर. धाम नदीवर पवनार हे महत्त्वाचे शहर आहे. नाग नदीवर नागपूर हे महत्त्वाचे शहर आहे. बिरणा, भडगाव, वशिष्ठ, चिपळूण, वर्धा, पुलगाव, इरई, चंद्रपूर, वेण्णा, हिंगणघाट, करहा, जेजुरी, सीना, अहमदनगर, बोरी, अंमळनेर, सिंदफणा, माजलगाव, गोदावरी, नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड या गोदावरी नदीवर महत्त्वाची शहरे आहेत ही. ओके. त्यानंतर धुण्याचा सोडा आहे, ज्याला आपण म्हणतो वॉशिंग सोडा, त्याला बोलतात सोडियम कार्बोनेट इंग्लिशमध्ये. त्याचा गुणधर्म काय, तर पांढऱ्या रक्ताचा स्फटिक पदार्थ असतो, पाण्यात द्रावणीय असतो, आम्लारी धर्मी असतो आणि आम्लाशी अभिक्रिया केल्यास क्षार व पाणी तयार होऊन कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. तसेच हवेत उघडा ठेवल्यास त्यातून स्फटिक जल निघून जाते. ओके. आता याचा उपयोग कशामध्ये होतो, तर कागद, काच, साबण तयार करण्यासाठी, दुष्फेन पाणी सुफेन करण्यासाठी, पेट्रोलियम शुद्ध करण्यासाठी आणि कपडे भांडी स्वच्छ करण्यासाठी धुण्याचा सोडा वापरतात. ओके. त्यानंतर काही महत्त्वाच्या स्वयंसेवी संस्था आपण अभ्यासणार आहे. पहा, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबईमध्ये आहे. CPR एन्व्हायरमेंट ग्रुप आहे न्यू चेन्नईमध्ये. त्यानंतर गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायरमेंट सेल आहे दिल्लीमध्ये. चिपको सेंटर आहे तेहरी गढवालमध्ये. सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन अहमदाबादमध्ये आहे. केरळ शास्त्र साहित्य परिषद आहे त्रिवेंद्रम केरळ येथे. भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन आहे पुण्यामध्ये. तसेच विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर आहे अहमदाबाद येथे. त्यानंतर मित्रांनो, लेक्चर युजफुल वाटत असेल, कॉन्टेंट युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक करा. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणीय संस्था पाहूया. निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांची आंतरराष्ट्रीय संवर्धन संस्था IUCN हिचं मुख्यालय आहे ग्लॅंड स्वित्झर्लंड येथे. इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज IPCC चं मुख्यालय आहे जिनेवा येथे. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम UNEP मुख्यालय नैरोबी केनिया येथे. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड WWF न्यूयॉर्क येथे मुख्यालय. बर्ड लाईफ इंटरनॅशनल मुख्यालय केम्ब्रिज येथे. हरित हवामान निधी सोंगडो दक्षिण कोरिया येथे. ग्रीन पीस ही पर्यावरणाविषयी कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे आणि ही जवळजवळ 26 देशांमध्ये आहे. 26 देशांतील 25 लाखाहून अधिक व्यक्तीचे सभासद आहेत. ओके. ग्रीन पीस या संस्थेचे, हेही लक्षात ठेवा. पुढे पाहूया. आता भारतातील काही महत्त्वाचे लोकनृत्य. भारतीय राज्यांची लोकनृत्य. आंध्र प्रदेश कुचिपुडी, वीरानाट्यम, बुट्टा बोमल्लू, भामकल्पम, डप्पू, तपेतागुल्लू, लंबाडी, धिमसा, कोलट्टम हे आहेत आंध्र प्रदेश राज्याची लोकनृत्य. त्यानंतर आसामचा आहे बिहू, छबुआ, नटपूजा, महारास, कालीगोपाल, बागुरुंबा, नागा नृत्य. ओके. खेल गोपाल, कानोई, झुमुरा आणि होप जानाई. त्यानंतर बिहारचा आहे जाट जातीन, पनवारिया, बिदेसिया, कजारी. गुजरातचा आहे गरबा, दांडिया, रास, टिप्पणी, जुरून आणि भावई. हरियाणाचा आहे झुमर, फाग, ढाफ, धमाल, लूर, गुग्ग, खोर आणि जागोर. त्यानंतर हिमाचल प्रदेशचा आहे झारो, झाली, छारही, छामन, छापेली, महासू, नटी, डांगी. जम्मू काश्मीरचा आहे रौफ, हकीकत, मंदजात, कूद, दांडी, नाच. ओके. कर्नाटकचा आहे यक्षगान, हुट्टारी, सुग्गी, कुनिथा, करगा, लांबी. केरळचा आहे कथकली, मोहिनीअट्टम, कुरावर कल्ली. त्यानंतर महाराष्ट्राचे लावणी, दिंडी, कला आणि दहीकला आणि दशावतार. त्यानंतर ओडिसाचा आहे गोतीपुवा, छाऊ, घुमुरा, रानाप्पा, संबलपुरी नृत्य. ओके. पश्चिम बंगालचे लाठी, गंभीरा, ढाली, जत्रा, बाउल, छाऊ, संथाली डान्स. पंजाबचा आहे बांगडा, गिड्डा, दफ, धमाल आणि दंकारा. राजस्थानचा आहे घुमर, गणगौर, झुलन, लीला, कालबेलिया, छारी. तमिळनाडूचा आहे भरतनाट्यम, कुमी, कोलट्टम, कवाडी अट्टम. ओके. त्यानंतर उत्तर प्रदेश नौटंकी, रासलीला, कजरी, चापेली. उत्तराखंडचा आहे भोटिया नृत्य, चंफुली और छोलिया. गोव्याचा आहे देखणी, फुग्गी, शिगमो, घोडे, जगोर, गोंफ,
टोन्या मिल. मध्य प्रदेशचा आहे जवारा, मटकी, अडा, खाडा, नाच, फुलपती, गिरिदा नृत्य, सालेलारकी, सेला भडोनी, मंच. छत्तीसगडचा आहे गौर, मारिया, पैंथी, राऊत, नाच, पंडवानी, वेडामती, कपालिक, भारथरी चरित्र, चंदनानी. त्यानंतर झारखंडचा आहे झूमर, जनानी झूमर, मर्दाना झूमर, पैका, फगुआ, मुंदारी नृत्य, सरहुल, बाराओ, झिटका, डांगा, डोमचक, घावरा नाच. अरुणाचल प्रदेशचा आहे बुइया, छालो, वांचो, पासी, कोंगकी, पोनुंग, पोपीर, बारडो छाम. मणिपूरचा आहे डोल, चोलम, थांगटा, लाई, हारा ओबा, पुंग चोलोम, खांगा, थाईबी, नुपा नृत्य, रासलीला. मेघालयचा आहे शाद, सुक, मिनसेईम, शाद, नॉंगरेम, लाहो. मिझोरमचा आहे छेरो नृत्य, खुल्लम, चेलम, च्वांगलाईजवाम, जंगत तालम, सर लामकई, सोलाकिया आणि तेलंगलम. ओके. त्यानंतर नागालँडचा आहे रेंगमा, बान्स नृत्य, चंगी नृत्य, आलूयट्टू. त्रिपुराचा आहे होजागिरी, गारिया झूम. सिक्कीमचा आहे सिंगी छाम और याक छाम, तमांग सेलो, मारुनी नाच. आणि लक्षद्वीपचा आहे लावा, कोलकाली, परी चाकली. ओके. त्यानंतर आहेत भारतातील महत्त्वाच्या कृषी क्रांती. हरित क्रांती अन्नधान्य उत्पादनामध्ये, धवल क्रांती दूध उत्पादनातील वाढ, नील क्रांती मत्स्योत्पादनातील वाढ, पीत क्रांती तेलबिया, लाल क्रांती मांस उत्पादन, रजत क्रांती अंडी उत्पादन, सुवर्ण क्रांती फळ उत्पादन, गोल क्रांती बटाटा उत्पादन आणि करडी क्रांती खत उत्पादन. त्यानंतर रासायनिक सूत्र केमिकल फॉर्म्युला. साधारण मीठचा NaCl, बेकिंग सोडा NaHCO3, धुण्याचा सोडा Na2CO2 CO3 10H2O, कॉस्टिक सोडा NaOH, कॉस्टिक पोटॅश KOH, चुन्याचे पाणी CaOH2, जिप्सम CaSO4 2H2O, प्लास्टर ऑफ पॅरिस CaSO4 H2O. त्यानंतर चॉक CaCO3, चुनापत्तर CaCO3. त्यानंतर संगम रबर CaCO3, नवसागर NH4Cl, लाफिंग गॅस N2O, सफेद लेड 2PbCO3 PbOH2, आम्लराज HNO3 + HCl एकाच 3, शुष्क बर्फ CO2, हॉर्न सिल्वर AgCl, जड पाणी D2O, प्रोड्युसर गॅस CO + N2, मॉर्श गॅस CH4, अल्कोहोल C2H5OH, साखर C12H22O11. त्यानंतर युरिया NH2CO NH2. त्यानंतर पहा राज्य आहेत आणि त्यांचे स्थापना दिवस. ओके. अरुणाचल प्रदेशचा स्थापना दिवस आहे 20 फेब्रुवारी 1987. आसाम राज्याचा स्थापना दिवस आहे 26 जानेवारी 1950. आंध्र प्रदेश 1 नोव्हेंबर 1956. ओरिसा 1 एप्रिल 1936. उत्तर प्रदेश 26 जानेवारी 1950. उत्तराखंड 9 नोव्हेंबर 2000. कर्नाटक 1 नोव्हेंबर 1956. केरळ 1 नोव्हेंबर 1956. गुजरात 1 मे 1907. गोवा 30 मे 1987. त्यानंतर छत्तीसगड 1 नोव्हेंबर 2000. जम्मू काश्मीर 26 जानेवारी 1950 केंद्रशासित प्रदेश होता तो. त्यानंतर झारखंड 15 नोव्हेंबर 2000. तमिळनाडू 26 जानेवारी 1950. तेलंगणा 2 जून 2014. त्रिपुरा 21 जानेवारी 1972. नागालँड 1 डिसेंबर 1963. पंजाब 1 नोव्हेंबर 1966. पश्चिम बंगाल 1 नोव्हेंबर 1956. बिहार 1. मणिपूर 21 जानेवारी 1972. मध्य प्रदेश 1 नोव्हेंबर 1956. महाराष्ट्र 1 मे 1960. मिझोरम 20 फेब्रुवारी 1987. मेघालय 21 जानेवारी 1972. राजस्थान 1 नोव्हेंबर 1956. सिक्कीम 16 मे 1975. हरियाणा 1 नोव्हेंबर 1966. हिमाचल प्रदेश 25 जानेवारी 1971. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आज आपण परीक्षाभिमुख महत्त्वाचे मुद्दे, जे मुद्दे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात, ते सर्व मुद्दे या लेक्चरमध्ये आज आपण कव्हर केले. जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले असेल तर या लेक्चरला लाईक करा. हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि हे लेक्चर जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.